नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील शेतकऱ्यांसमोर आलेला प्रश्न म्हणजेच की शेतरस्ते आणि या शेतरस्त्यांबद्दल प्रश्न आहे. म्हणजेच की आता सुरू असलेली सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात आवाज उठवलाच आलेला आहे. म्हणजेच की आता विविध लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून शेतरस्त्यांच्या जे प्रश्न होते ते उपस्थित यामध्ये करत आहेत. व रस्ते बनवत असताना गौण म्हणजे खनिजाची नसलेली उपलब्धता, याचप्रमाणे रस्त्याला लवकरच लवकर मंजुऱ्या न देण्याचं, या प्रमाणाची निधी उपलब्धता किंवा इतर बरेच सारे प्रश्न या संबंधातील या पाणंद रस्त्याबाबत उपस्थित करण्यात आले होते. राज्याचे महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून काही दिलासादायक अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे व पोलीस प्रशिक्षण म्हणजे मागितलं होतं आता हे मोफत दिलं जातं. यांच्यामध्ये मातोश्री शेतपालन रस्त्याबरोबरच आता बळीराजा शेतपालन रस्ते योजना राबवली जाणार आहे. 31 मार्च 2026 नंतर राज्यांमध्ये ही योजना लागू केली जाणार आहे. त्यानंतर वेगळं लेखाशीर्ष आणि वेगळ्या निधीची तरतूद केली जाणार आहे. हे सर्व करत असताना शेत रस्त्यांचे जे काही वेळोवेळी वाद निर्माण होतात, या वाद मिटवण्यासाठीचा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात या ठिकाणी आलेला आहे. शेत रस्त्याला नंबर देणं, ज्याप्रमाणे हायवे असतील, ज्याप्रमाणे राज्यमार्ग असतील, अशा प्रत्येक गावातील शेत रस्त्याला एक विशिष्ट नंबर दिला जाणार आहे. त्या नंबरची नोंद नकाशावरील केली जाणार आहे व या गावाचे प्रकारचे नकाशे बनवत असताना या रस्त्याची ओळख पटवली जाणार आहे. विशिष्ट नंबर दिला जाईल. या प्रत्येक गावाच्या नंबरचा मॅप म्हणजेच की ग्रामसभेमध्ये मांडून त्यांची मंजुरी घेऊन पुढे एका ठिकाणी प्रकाशित या ठिकाणी केलं जाणार आहे. असे या ठिकाणी मोजणीची दिरंगाई किंवा शेत रस्त्याची कामं असतील किंवा इतर काम असतात त्यावेळी होणाऱ्या मोजणीमध्ये विलंब यासाठी खाजगी म्हणजेच की भूकर मापक नेमण्याची तरतूद या ठिकाणी करण्यात आल्याची माध्यमातून देण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता राज्यांमध्ये खाजगी भूकावर मापक नेमले जाणारे जवळपास 162 कोटी रुपयाचा निधी हा रोवर आणि ड्रोन साठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळांमध्ये जे काही मोजणीचे प्रलंबित प्रकरण आहे हे सुद्धा मार्गी निघणार आहे. येणाऱ्या काळांमध्ये म्हणजेच की साधारणपणे पुढील 1 वर्षांमध्ये जमिनीचे व्यवहार करत असताना, प्लॉटचे व्यवहार करत असताना सर्वात पहिले मोजणी, त्यानंतर नोंदणी केली जाणार आहे. यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेली आहे. धन्यवाद.